ह्या वेळेस टेस्ट तर पॉझिटिव्ह आली, पण हार्टबीट आली नव्हती. हाय, मी अश्विनी. हा माझ्या प्रेग्नन्सी जर्नीचा पार्ट 4 आहे. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तसं मी गावावरून आल्यावर टेस्ट केली आणि पॉझिटिव्ह आली. बट माझ्यासोबत असं आधी पण झालेलं. सो मला परत फॉल्स पॉझिटिव्हची भीती होती. म्हणून मी अजून 2-3 किटवर टेस्ट करून बघितलं आणि ह्यावेळेस सर्व किटवर 2 लाईन्स होत्या. बट सेकंड लाईन फेंट होती. आम्हाला दोघांना खूप कन्फ्युजन होतं. म्हणून त्याच रात्री ऑनलाईन डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली आणि त्यांनी आम्हाला बीटा HCG टेस्ट करायला सजेस्ट केलं. सेकंड डे मॉर्निंग मी लगेचच टेस्ट करून डॉक्टरांना दाखवली आणि फायनली ह्यावेळेस खरंच गुड न्यूज होती. डॉक्टरांनी अर्ली प्रेग्नन्सी कन्फर्म केली आणि मी नियर बाय गायनॅकला दाखवलं. त्यांनी मला अजून 2 वीक वेट करण्यासाठी सांगितलं आणि मग आपण अल्ट्रासाऊंड करूया असा प्लॅन होता. बट नेक्स्ट वीकमध्ये ना माझ्या पोटात एक साईडला हलकं पेन होत होतं. मी त्याला इग्नोर केलं, बट सेकंड डे पेन थोडं जास्त होतं. म्हणून मी लगेचच डॉक्टरांना मेसेज केला. डॉक्टरांनी मला इमिडिएटली अल्ट्रासाऊंड करण्यासाठी सांगितलं, बिकॉज एक साईडला जे पेन असतं ते इक्टॉपिक प्रेग्नन्सीचं साईन असू शकतं. सो शुअर होण्यासाठी आम्ही सेम नाईटला अल्ट्रासाऊंड करण्यासाठी गेलो. अल्ट्रासाऊंडमध्ये जास्त काही दिसत नव्हतं. फक्त 5 वीक प्रेग्नन्सी होती, बट इक्टॉपिक नव्हती, हार्टबीट पण नव्हते. आणि अल्ट्रासाऊंड करणाऱ्या डॉक्टरांनी मला विचारलं, IVF आहे का? हार्टबीट नाही. आणि मी खूप घाबरली. पुढे काय झालं, डॉक्टर मला काय बोललेत नेक्स्ट पार्टमध्ये सांगते. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.